आणि बातमी अमेरिकेतनंच आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे टॅरिफ प्रेम हे अनेक उद्योगांचा प्राण कंठाशी आणू पाहते। अनेक देशातील वस्तूंवरती आता अमेरिकेत टॅरिफ लागणार असल्याने या वस्तू महागतील आणि त्याची अमेरिकेतली मागणी कमी होईल। परिणामी उत्पादन घटणार आहे। पाहूयात एक रिपोर्ट। अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची ही लाकडी बाहुल्याच्या रूपातली प्रतिकृती, मात्र हीच प्रतिकृती अमेरिकेतच महागणार आहे आणि तिची मागणीही घटणार आहे। कारण आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी साऱ्या जगावर उगवलेला टॅरिफ सूट। पूर्व जर्मनीतील पर्वतीय परिसरात वसलेला लाकडी बाहुल्यांचा हा उद्योग सध्या भीतीच्या छायेत आहे। जर्मनीत तयार होणाऱ्या या लाकडी बाहुल्यांना अमेरिकेत प्रचंड मागणी असते। या बाहुल्यांमध्ये सांता क्लॉज, स्कुरेज, मॅड हॅटर असे अनेक प्रकार असतात। या बाहुल्यांना अमेरिकन संस्कृतींची पार्श्वभूमी आहे। स्टाइनबाख वोंगस्कन्स्टमध्ये त्याचं उत्पादन घेतलं जातं। तसंच अंकल सॅम, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, मिकी माऊस या अमेरिकन संकल्पनांसह ब्रिटनचे राजे चार्ल्स तिसरे यांच्याही प्रतिकृती इथं तयार केल्या जातात। या आठवड्यात तर ओव्हल ऑफिसमध्ये बसलेले आणि आदेशांवर स्वाक्षरी करणाऱ्या ट्रम्प यांची प्रतिकृती तयार करण्यात येते। मॅरियनबर्ग या छोट्याशा शहरातल्या स्टाइनबाख फॅक्टरीत ही प्रतिकृती बनवण्यात सध्या कारागीर गुंतले। हे लाकडी बाहुले किंवा नटक्रॅकर बनवण्यासाठी साधारणपणे एका आठवड्याचा कालावधी लागतो। लाकडाला आकार देणं, रंगवणं, ते सुकवणं, त्यानंतर सगळे भाग एकत्र जोडणं, मग नंतर त्यावर कपडे घालणं अशी मोठी प्रक्रिया आठवडाभर चालते। हे सारं काम हाताने केलं जातं। अध्यक्ष ट्रम्प यांच्या बाहुल्यांना हुबेहूब ट्रम्प यांच्या केसांसारखे केस बसवले जातात। त्यावर स्प्रेही केला जातो। अगदी बारकाईनं प्रत्येक बाहुल्याची रंगरंगोटी, सजावट केली जाते। ट्रम्प यांच्या बाहुलीची सध्याची किंमत आहे $300। लहान नटक्रॅकरच्या मानानं ही किंमत जास्त असली तरी ती रास्त असल्याचं मानलं जातं, कारण यांना अमेरिकेत असलेली मागणी। आता जे उत्पादक अमेरिकेत 95% उत्पादन निर्यात करतात आणि तिथेच 90% उत्पादनं विकतात, अशा उत्पादकांसाठी अमेरिकन टॅरिफ ही मोठी डोकेदुखी ठरते। अमेरिकेनं युरोपीय संघावर 20% टॅरिफ लावलाय। यात जर्मनीचाही समावेश आहे। जर्मनी वाहन उद्योगांसाठी विशेष ओळखला जातो आणि युरोपीय युनियनची मोठी अर्थव्यवस्थाही जर्मनीच आहे। मात्र सध्या पुढील 90 दिवसांसाठी ट्रम्प यांनी हा टॅरिफ स्थगित करून मूळचा 10% टॅरिफच ठेवलाय। त्यामुळे त्यातल्या त्यात त्यांना दिलासा मिळतो। स्टाइनबाख फॅक्टरीमध्ये सुमारे 35 कर्मचारी आहेत। वर्षाकाठी ते 30-40 हजार बाहुल्या तयार करतात आणि मालकांच्या मते याहूनही अधिक उत्पादन घेत आहेत। सध्या तरी मागणी घटण्याची भीती कारखान्यांना नाही, कारण काही नेहमीच्या ग्राहकांनी जानेवारी महिन्यातच ऑर्डर देऊन ठेवली। Wir bei Steinbach sind die Spezialisten für Nussknacker aus Holz. सध्या उत्पादनांची किंमत ही नैसर्गिकपणे वाढते, मग टॅरिफ 10% असो किंवा मग 20%। आमच्या ऑर्डर सध्या तरी फुल आहे। सुदैवानं आमचे होलसेलचे ग्राहकही पूर्वीपासून ठरलेले आहेत, त्यामुळे त्यांनी त्यांच्या उत्पादनांसाठी जानेवारीतच ऑर्डर दिली आहे। ती आता आम्ही अमेरिकेत पाठवू आणि मग तिथं तो क्रिसमसपर्यंत स्टॉक राहील। इतकंच नाही तर काही उत्पादक अमेरिकेत लॉजिस्टिक फॅसिलिटी उभारण्याचं ठरवत आहेत। तिथल्याच लोकांना कर्मचारी म्हणून नेमण्याचाही ते विचार करत आहेत, जेणेकरून इतर शुल्क कमी होईल आणि टॅरिफचा मोठा परिणाम होणार नाही। या व्यतिरिक्त इतर काही बदल करणं कंपनीला जमणार नाही। खरं म्हणजे अमेरिका आणि जर्मनीमधील व्यापार संबंध फार जुने आहेत, म्हणजे अगदी 80 वर्षांपूर्वीचे। नटक्रॅकर सारखी उत्पादनं तिथल्या बाजारात फार पूर्वीपासून विकली जातात। मारियनबर्गच्या एसबर्गे किंवा ओर पर्वतांमधली ही हस्तकला युनेस्कोच्या कल्चरल हेरिटेज दर्जाची आहे। दुसऱ्या महायुद्धात जर्मनीत तैनात असलेल्या अमेरिकन सैन्यासाठी हे नटक्रॅकर फार महत्त्वाचे असतात। मात्र आता या उद्योगानं ट्रम्प यांच्या टॅरिफसाठी नवनवे उपाय शोधण्याचा प्रयत्न सुरू केला। इतक्या जुन्या उद्योगावर या टॅरिफमुळे फार मोठा परिणाम होणार नाही असा प्रयत्न उद्योजकांकडून केला जातोय, कारण त्यांच्यासाठी हा केवळ एक उद्योग नाही, तर एक ऐतिहासिक वारसा आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।